नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण चार्ट पॅटर्न पाहणार आहोत. चार्ट पॅटर्नमध्ये अनेक प्रकारचे चार्ट पॅटर्न आहेत. एम चार्ट पॅटर्न आहे, डब्ल्यू चार्ट पॅटर्न आहे, हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आहे, कप अँड हँडल चार्ट पॅटर्न आहे, त्यानंतर पोल आणि फ्लॅग चार्ट पॅटर्न आहे. अनेक प्रकारचे चार्ट पॅटर्न आहेत. त्यातले आपण दोन चार्ट पॅटर्न पाहणार आहोत. आपण बघा, ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्म लावलेला आहे. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर 1 डे टाईम फ्रेम आहे आणि NBCC या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेमवर तुम्हाला दिसत असेल बघा, हा कप आणि हा हँडल. हा चार्ट पॅटर्न NBCC या शेअरवर तयार झालेला आहे. NBCC या कंपनीच्या शेअरवर हा चार्ट पॅटर्न तयार झाला आहे. कप आणि हँडल तयार झालेला आहे. तर हा जो ब्रेक जर केला आणि ब्रेक करून रिटेस्ट वर गेला तर त्याचं टार्गेट, हा जो कप आहे, कपचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर वरती राहील, एवढं टार्गेट त्याच्यामध्ये मिळत असतो. आणि हा एवढा टार्गेट किंवा हा कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेला आहे की नाही हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कळेल. आता हे थोडंसं मोठं करून बघा. मोठं केल्यानंतर मला यामध्ये सुद्धा बघा, 1 डे टाईम फ्रेमवरच कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेला आहे. कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेला आहे. तर हा कप आणि हँडल पॅटर्न हा जर ब्रेक केला, ब्रेक करून रिटेस्ट केला तर हे जे अंतर आहे एवढा टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकतो. अशा पद्धतीने आपल्या 52 वीक हाय वर जाणार, तिथपर्यंत तो जाणार किंवा त्याच्याही वरती तो ब्रेक करू शकतो. आता हे 1 डे टाईम फ्रेमवर आपण हा कप आणि हँडल पॅटर्न पाहिला. आता आपण 1 वीक टाईम फ्रेमवर बघूया. बघा, 1 वीक टाईम फ्रेमवर सुद्धा कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेला आहे. हे बघा, कप आणि हा हँडल. कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेला आहे. हा ब्रेक करून रिटेस्ट केला तर वरती एवढं अंतर त्याच्यामध्ये मिळू शकतो. किंवा या ठिकाणी जे हँडल आहे, हे हँडल 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने 3-4 हँडल पण तयार होऊ शकतं आणि नंतर तो ब्रेकआउट होऊ शकतो. तर आपण 1 वीक टाईम फ्रेमवर पण पाहिलं की या चार्टवर कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेले आहे. आता आपण 1 मंथ टाईम फ्रेमवर पाहूया. 1 मंथ टाईम फ्रेम लावते. बघा, 1 मंथ टाईम फ्रेमवर सुद्धा कप आणि खाली आला तर बघा इथे आणि हँडल, कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही हॉरिझॉन्टल लाईन ब्रेक केली आणि रिटेस्ट करून वर गेली तर एवढा टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकतो. तर आपण चार्ट पॅटर्नमध्ये कप आणि हँडल हा चार्ट पॅटर्न आपण पाहिला. हा चार्ट पॅटर्न 1 डे टाईम फ्रेम, 1 वीक टाईम फ्रेम, 1 मंथ टाईम फ्रेमवर तयार झालेला आहे. आता एवढा रिटर्न किंवा एवढा टार्गेट तो देईल की नाही येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. पण चार्ट पॅटर्न नेहमी खरेच ठरतात, तेवढं टार्गेट मिळत असतो. आता हा चार्ट पॅटर्न तयार झालेला आहे. आता हा एवढं टार्गेट देईल की नाही आपण पाहूया. तुम्ही निरीक्षण करा येणाऱ्या दिवसा, म्हणजे 3 महिने 6 महिन्यामध्ये एवढा टार्गेट आपल्याला मिळेल की नाही. बघा, आता 1 वीक टाईम फ्रेम पण लावते.
1 वीक टाईम फ्रेम लावण्या अगोदर हे बघा 1 मंथ टाईम फ्रेममध्ये ही जी होरिझॉन्टल लाईन आहे, ही होरिझॉन्टल लाईन आहे, ही क्रॉस करून रिटेस्ट करून वर गेली पाहिजे. आणि बघा हा जो भाग आहे हा 52 वीक हाय आहे. या 52 वीक हाय क्रॉस जर हा याने केला, 52 वीक हाय क्रॉस केला, तर समजायचं की हा एवढा आपल्याला टार्गेट मिळू शकतो. म्हणजे कप आणि हँडल पॅटर्न जे आहे ते खरे ठरले, तेवढा टार्गेट आपल्याला मिळतो आहे. आता आपण बघा 1 वीक टाईम फ्रेम लावूया. 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला मी कप आणि हँडल पॅटर्न हे दाखवलं तयार झालेलं, पण त्याच्यामध्ये बघा हे थोडं मोठं केल्यावर याच्यामध्ये सुद्धा दिसतं, कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेलं दिसतं. बघा हा कप आहे आणि हा हँडल पॅटर्न या ठिकाणी दिसतोय. तर हा आपण पहिला पॅटर्न पाहिला, कप अँड हँडल पॅटर्न पाहिला. NBCC या कंपनीच्या शेअरवर हा कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेला आपल्याला दिसत आहे. पाहूया हा टार्गेट आपल्याला मिळतो की नाही. आता आपण दुसरं चार्ट पॅटर्न पाहूया. दुसरा चार्ट पॅटर्न आहे पोल अँड फ्लॅग. आता आपण दुसरा चार्ट पॅटर्न पाहूया. दुसरा चार्ट पॅटर्न आहे पोल आणि फ्लॅग म्हणजे झेंडा. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर 1 डे टाईम फ्रेम लावलेली आहे आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा हा शेअरचा चार्ट लावलेला आहे. बघा हा पोल आणि हा फ्लॅग मला दिसतोय. तर हा पोल आणि फ्लॅग हे बरोबर आहे का? हा पॅटर्न बरोबर आहे का? काम करेल का? हा पोल आणि हा फ्लॅग पॅटर्न काम करेल का येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. आणि टार्गेट काय असणार आहे मग? हे जे पोलचं जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर इथून वरती राहणार आहे. तर हा पॅटर्न खरा आहे का खोटा आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. कारण की कोणत्याही शेअरचा चार्ट पॅटर्न तयार झाल्यानंतर तो आपल्याला दिसतो, पण तो तयार होत आहे हे आपल्याला काही लक्षात येत नाही लवकर. तर हा आता तयार झालेला आहे आणि मग पोल आणि फ्लॅग असं पॅटर्न डोळ्यांना दिसतोय. म्हणजे प्रत्यक्षात त्याच्यामध्ये पुढे जर पोल तयार झाला तर हा पॅटर्न खरा ठरला, पोल आणि फ्लॅग पॅटर्न आहे असं आपण म्हणू. आता हे 1 डे टाईम फ्रेमवर दाखवलेलं आहे. आता आपण 1 वीक टाईम फ्रेमवर पाहूया. 1 वीक टाईम फ्रेमवर पण बघा हा पोल आहे आणि हा फ्लॅग आहे. तर 1 वीक टाईम फ्रेमवर पोल आणि फ्लॅग पॅटर्न दिसतो आहे. हा पोलचा जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर वरती राहणार, एवढाच टार्गेट त्याचा राहणार. तर अशा पद्धतीने आपण 2 चार्ट पॅटर्न पाहिले. कप आणि हँडल चार्ट पॅटर्न पाहिला आणि दुसरा चार्ट पॅटर्न पाहिला पोल आणि फ्लॅग. तर हे दोघं चार्ट पॅटर्न आता तयार झालेले आहेत. आता ते पुढे तयार होऊन प्रत्यक्षात तेवढं टार्गेट आता मिळेल की नाही ते आता पुढे आपल्याला कळेल. तर पोल आणि फ्लॅग दिसतोय, तर पुढे तर पोल तयार होईल का तेवढाच? कप हँडल पॅटर्न तयार झालेला आहे तर तेवढंच कप एवढंच वरती किंवा कप हँडल पॅटर्न तेवढंच वरती तो जाणार का? तर येणाऱ्या दिवसामध्ये कळेल कप हँडल पॅटर्नचं टार्गेट किती असतं, पोल आणि फ्लॅग पॅटर्नचं टार्गेट किती असतं, तेवढं टार्गेट तो देईल का नाही हे प्रत्येक चार्ट पॅटर्न तयार झालेले, पण टार्गेट पुढे मिळेल का नाही मिळेल हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. आता याचं निरीक्षण करा आणि हे खरे ठरतात का? म्हणजे खरे तर ठरतातच आणि आपण जे 2 पाहिलेले ते खरे ठरतील किंवा नाही याच्यासाठी तुम्हाला हे दोघं चार्ट पॅटर्नचं किंवा या दोघं कंपन्यांच्या शेअरचं निरीक्षण करावं लागेल. येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये आपल्याला हा टार्गेट किंवा 6 महिन्यामध्ये हा टार्गेट दिसेल.
जर हा पॅटर्न खरा ठरला तर टार्गेटसुद्धा आपल्याला तेवढे मिळेल. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही आहे. मी सेबी रजिस्टर नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.